नमस्कार, मी नितीश गाडगे। आज दिवसभरात एक मुद्दा सगळ्यात जास्त चालला, तो म्हणजे भाजपाने केलेले वीज बिल होळी आंदोलन। वीज बिल होळी आंदोलन हे नागपुरातून माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन झालं। त्यानंतर नागपुरासह 22 ठिकाणी राज्यात हे आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये पुणे, मुंबई याचा पण या ठिकाणांचा पण समावेश होता। त्यामध्ये या आंदोलनाला एक प्रकारचा तीव्रता किंवा एक प्रकारचा जो त्यांच्याबद्दल शासनाबद्दल वीज वाढीव वीज बिलाबद्दल जे त्यांचा अग्रेसिव्हनेस आहे तो पाहायला मिळाला। विशेष म्हणजे वीज बिल वाढीचा जे वाढीव वीज बिल जे आपल्याला आलेलं होतं त्याची झळ तुम्हा सगळ्यांना बसलेली होती। लॉकडाऊनच्या काळात विशेष म्हणजे जे वीज बिल आलं ते सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आलं। ते वीज बिल इतकं होतं की काही जणांनी कर्ज घेऊन ते वीज बिल भरलं, तर काही जणांची जी साठवलेली अमाऊंट होती जे त्यांनी राखीव ठेवलेली होती त्यामधलं ते पैसे काढून त्यांना ते वीज बिल भरावं लागलं। अशा परिस्थितीत ही झळ प्रत्येक सामान्यांना बसल्यामुळे हा प्रत्येकासाठी एक वैयक्तिक विषय झालेला होता। तर राज्य सरकारने याबद्दल आधी आश्वासन दिलं की वीज बिल माफ करण्यात येईल, त्यामध्ये काहीतरी तडजोड करण्यात येईल, केंद्र सरकारकडून याबद्दल काही निधी मिळतो आहे किंवा राज्य सरकार यामध्ये काहीतरी तडजोड करून वीज बिल माफीचा निर्णय घेईल असं आत्तापर्यंत सांगण्यात येत होतं। मात्र 17 तारखेला ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारची वीज बिल माफी ही होणार नाही। त्याच्यामुळे सामान्य नागरिक जो आहे त्याचे जे प्रश्न आहे म्हणजे त्याचे जे आशा ठेवून बसलेला होता की कुठेतरी वीज बिलातून आपल्याला हे मिळेल, रिलीफ मिळेल, तर ते कुठेतरी त्या आशेवर त्याच्या पाणी पडलेलं आहे। त्यामुळे भाजपाने यामध्ये आज सगळ्यात मोठं एक आंदोलन केलं वीज बिल होळीचं। तर यामध्ये एक प्रश्न असा आहे की जे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला होता तो म्हणजे भाजपाच्या काळामध्ये विद्युत विभाग जे आहे ते नफ्यात होतं। मग आता ठाकरे सरकारच्या काळामध्ये ते तोट्यात कसं काय गेलं? तर दुसरीकडे ठाकरे सरकारचं म्हणणं आहे की यामध्ये केंद्र सरकारकडून त्यांनी कुठली मदत मागितली होती, कुठलं पॅकेज मागितलं होतं विशेष की ज्याच्यामध्ये त्या पॅकेजच्या आधारावर वीज बिल माफ करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं, पण केंद्राने कुठलीही मदत केली नाही असं ठाकरे सरकारचं म्हणणं आहे। पण यामध्ये दोन बाजू ज्या आहेत त्या सामान्य माणसाला विचार करायला लावणाऱ्या आहेत। त्या म्हणजे की भाजपाच्या काळामध्ये नफ्यात असलेले जे विभाग आहे ते तोट्यात कसं गेलं आणि केंद्र सरकारला जर मदत मागितली आहे तर केंद्र सरकारने ती मदत का नाही केली? तर दोन्ही बाजूनी यामध्ये सामान्य लोकांच्या याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे, मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे। तर हा एक भाग झाला। त्यानंतर दुसरा एक भाग असा की आज झालेलं जे आंदोलन आहे ते तर तीव्र होतंच, पण यासोबतच मनसेने सुद्धा यामध्ये एक उडी घेतलेली आहे की मनसे सुद्धा सामान्य लोकांसाठी धावून येणार आहे आणि जे वाढीव वीज बिल आलेलं आहे, जे अव्वाच्या सव्वा वीज बिल सामान्य लोकांना आलेलं आहे, तर त्याबद्दल त्या आक्रमक पवित्रा घेणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की मनसेचं आंदोलन हे एक विशिष्ट वेगळं लोकांसाठी आकर्षणाचं एक असतं। त्यासोबत ते ज्या प्रकारे तो मुद्दा मांडतात किंवा ज्या तीव्रतेने ते आंदोलन करतात ते कायमच एक लक्षवेधी ठरत आलेला आहे। त्यामुळे याचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होईल, नेमका याचा फायदा विरोधकांना कसा होईल आणि ठाकरे सरकार यामध्ये पेचात सापडत आहे का, किंवा हा पेच ठाकरे सरकार किंवा राज्य सरकार कशा पद्धतीने सोडवणार, हा एक खूप मोठा सध्याच्या स्थितीत प्रश्न निर्माण झालेला आहे। तर राज्य सरकारने आता हात वर केलेले आहे। यामध्ये या
दोन पक्षामुळे म्हणजे जे भाजपा आणि शिवसेना, भाजपा आणि मनसे जे आंदोलन करणार आहे त्यामुळे खरंच दबाव वाढेल किंवा त्या दबावामुळे सामान्य नागरिकांना काही फायदा होईल, यामधून काही तोडगा निघेल असं होऊ शकतं का, हे आता पाहण्यासारखं राहील. धन्यवाद.